नमस्कार. मी उज्ज्वला. माझ्या सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. 23 एप्रिल 2026ला गुरुपुष्य अमृतयोग आलेला आहे. या दिवशी गंगा सप्तमी, गजकेशरी राजयोग, सर्वार्थसिद्धी योग असा सर्व प्रकारने अमृत संजीवनी योग आलेला आहे. आपल्याला जर कोणते नवीन कामाला सुरुवात करायची असेल किंवा बंद पडलेला कोणता बिझनेस चालू करायचा असेल, तसेच घर किंवा गाडी आपल्याला नवीन घ्यायची असेल किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर या दिवशी केलेली गुंतवणूक, या दिवशी केलेले कोणतेही शुभ काम केलेले हे पुण्यदायी असते आणि अनंत फळ देणारे असे असते. असे मानले जाते की ह्या पुष्य नक्षत्रावर किमान 1 गुंज तरी सोने किंवा चांदी खरेदी करावी, कारण या पुष्य नक्षत्रावर खरेदी करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी गाईला गूळ किंवा गोग्रास खाऊ घालावे. या सेवेमुळे पितृदोष नष्ट होतो. या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी काय सेवा करावी, तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे, श्रीसूक्ताचे पठण करावे, व्यंकटस्तोत्राचे पठण करावे. ते दिवसभरात कधीही केले तरी चालते आणि किती वेळा केले तरी ते अत्यंत फलदायीच आहे. तसेच लक्ष्मी अष्टकाची सेवा करावी. लक्ष्मी अष्टक आपल्याला 16 वेळा पठण करायचे आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र तसेच विष्णू गायत्री मंत्राची प्रत्येकी 1 माळ पठण करावे. या दिवशी जेवढे मंत्र आणि स्तोत्राची सेवा कराल ते अत्यंत सिद्ध होतात आणि आपल्याला स्वामींची कृपा लाभते. गुरु पुष्यामृत योग हा गुरूंचा आहे. पुष्य म्हणजेच पोसणारा आणि हे पुष्य नक्षत्र गुरुवारी आलेलं आहे, म्हणून या नक्षत्राला गुरुबळ प्राप्त झालेले आहे. त्यामुळेच गुरुची सेवा केलेली पण अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थाचे या दिवशी 11 माळा जप करावा. तसेच श्री स्वामी चरित्राचे 1 पठण करावे आणि शक्य नसल्यास किंवा स्वामी अवतरणिका तरी पठण करावे. तेही शक्य नाही झाले तर गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्यायाचे पठण करावे. या दिवशी केलेली कोणतेही काम किंवा सेवा, कोणती गुंतवणूक ही न संपणारी अशी असते आणि ती सिद्ध होणारी असते. म्हणून या दिवशी जास्तीत जास्त सेवा करावी व आपल्या गुरूंची अखंड कृपा प्राप्त करून घ्यावी. माझी ही माहिती आपल्याला उपयोगाची वाटल्यास एका स्वामी भक्ताला सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.